मित्रांनो, आज आपण जो गुण बघणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता अजिबात सांगणार नाहीये, कारण की ते गुप्त आहे. चला मग बघूया आता काय आहे आजच्या गुणामध्ये. येस, आजचा जो गुण आहे तो आहे मूकवृत्ती. मूकवृत्ती किंवा सिक्रेट ठेवण्याची नेचर. तर बघूया मूकवृत्तीची लक्षणं कुठली आहेत. मूकवृत्तीची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये रहस्य, मौन, संकोच, लपंडाव, डावपेच, कारस्थानं, भानगडी अशा गोष्टी येतात. हा गुण अधिक झाला की त्याच्यातून अतिस्वार्थ, कपटीपणा, धूर्तपणा, कावेबाजपणा, लुच्चेपणा, दुसऱ्याला ठकवण्याची वृत्ती, विश्वासघात ही लक्षणं दिसतात. आणि जर का हा अपूर्ण असेल तर भाबडेपणा, साधेपणा, विचारशून्यता, अविवेकीपणा अशा काही गोष्टी दिसतात. तर आज आपण जी लक्षणं बघणार आहोत ती हा गुण जर का पूर्णपणे असेल तर त्याची पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आणखी जास्त झालं तर ती अधिकता होते आणि कमी झालं तर अपूर्णता होते. पण याच्याबरोबरच आपण बॉडी लँग्वेज मध्ये हा गुण कसा पाहायचा हे मुख्यत्वे पाहणार आहोत. कारण की ज्यावेळी आपण कोणाबरोबर बोलत असतो, कॉन्व्हर्स करत असतो, तर त्यावेळी आपल्याला अनेकदा अशी शंका येते की हा माणूस आपल्यापासून काहीतरी लपवत तर नाहीये ना, आणि त्याचं उत्तर शोधणं आपल्याला जास्त महत्वाचं वाटतं. म्हणून आपण थोडासा जास्त फोकस आज त्याच्याकडे करणार आहोत. चला तर, चेहऱ्यावर हा गुण जो आहे तो डोळ्यांमध्ये अनेकदा दिसतो. अशा माणसांचे जे डोळे असतात ते बऱ्याचदा असे वरती गेलेले, म्हणजे वरचा पार्ट जो बुब्बुळाचा आहे तो कमी दिसतो आणि खालचा जो भाग आहे बुब्बुळाचा तो जास्त दिसतो. अशा प्रकारे असतात. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते असे पण असू शकतात. प्रत्येक वेळी ते असेच असायला पाहिजे असं नाही, पण कधी कधी बारीक असतात. तुम्ही बघितलं असेल की काही एखाद्या वेळी माणूस असं म्हणतो आणि डोळे किलकिले करतो पण उत्तर देत नाही, नुसतंच करत राहतो. तर ते पण एक लक्षण आहे की काहीतरी लपवतो आहे माणूस याचं. दुसरं म्हणजे काही लोकांचं जे चेहरा नव्हे तर तोंड असतं ते असं असतं. त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी घट्ट धरून ठेवलंय जे तुम्हाला सांगणार नाही असं साधारण त्या ओठांकडे बघितलं की वाटतं असं. आणि त्यांचं बोलणं पण असे ओठ धरल्यामुळे अस्पष्ट असतं. विशेष म्हणजे काही भाषाच अशा आहेत की ज्या गुळमुळीत आहेत, स्पष्ट उच्चार येतच नाही. आणि आपण म्हणतो की त्यांच्याकडे थंडी असते आणि त्याच्यामुळे ते ओठ जास्त उघडण्याकरता त्यांना अडचण होते म्हणून ते असं बोलतात. आणि आपल्याकडे उकाडा असतो किंवा उष्ण हवामान आहे त्यामुळे आपले ओठ फुटत नाहीत आणि त्यामुळे आपण जास्त स्पष्ट बोलतो. पण त्याचं दुसरं पण असं लक्षण आहे की सिक्रेट काहीतरी पूर्ण न सांगणं, लपवणं असं त्या संस्कृतीचं सुद्धा कधी कधी थोडंसं लक्षण असू शकतं, ज्याच्यामध्ये जे बोलणं आहे त्याचे जे शब्द आहेत ते जास्त गुळमुळीत आहेत किंवा तोंड जास्त स्वच्छपणे न उघडता ज्या भाषा बोलल्या जातात, जी माणसं तसं बोलतात त्यांचं पण ते लक्षण आहे. तिसरं म्हणजे पापण्या. पापण्या ज्या लोकांच्या खूप मोठ्या असतात आणि त्या आपण थोडेसे डोळे झाकले तरी पण बरेचसे डोळे त्याच्यातून झाकले जातात अशा असतात, त्या पापण्या ह्या काहीतरी लपवण्याचं लक्षण आहे. आणि चौथं आपण बघितलं
ते ओठांचं, की खालचा जो ओठ आहे तो असा बारीक असेल, वरचा पण ओठ बारीक असेल आणि खालचा विशेषतः जर बारीक असेल तर त्या पद्धतीने त्या व्यक्तीचं वागणं असतं. असा साधारणपणे त्या चेहऱ्याची ठेवण असते. जिवणी जी असते ती अगदी छोटी, इथे अशा खूप जास्त वर खाली सुरकुत्या असतात आणि ओठाचा बराचसा भाग हा नॅचरली लपलेला असतो. अशी माणसं अनेकदा सिक्रेट स्वतःकडे ठेवणारी असतात. आता शरीरयष्टीमध्ये हे कसं दिसेल ते मी तुम्हाला सांगतो, की अशा लोकांची मान ही अतिशय उंच आणि बारीक असते, म्हणजे थोडस असं त्यांनी केल्यासारखं आपल्याला वाटतं ते करत नसले तरी सुद्धा. आता आपण बोललो तसं बोलणं जे असतं ते तोंडातल्या तोंडात जरा गुळमुळीत असं आपण मराठीत म्हणतो तसं असतं. नजर चोरटी असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मराठीमध्ये वाक्प्रचारच आहे की त्याने नजर चोरली, म्हणजे तो माणूस नजरा नजर करत नाही, अशी खाली इकडे तिकडे फिरवत असतो किंवा वर बघायला तयार नसतो. अशी जी नजर आहे ती अनेकदा चोरटी नजर असं म्हणता येईल. दुसरं त्याच्या पुढचं जे लक्षण आहे ते चालताना या लोकांचे पाय अजिबात वाजत नाहीत, ते धाड धाड असं चालत नाहीत. बऱ्याचदा टाचांवर चालायच्या ऐवजी चवड्यांवर चालतात किंवा टाचा टेकवल्या तरी अगदी थोड्याशाच टेकवतात. असे जे लोक असतात, अशा ज्या व्यक्ती असतात त्या कदाचित काहीतरी सिक्रेट ठेवत असण्याची शक्यता असते. आणि पाय कमानदार असतात. पाय कमानदार असतात म्हणजे काय, तर फ्लॅट फीट नसतात. त्यांचे जे पाय असतात त्याच्यामध्ये जी खालची रिज असते ती व्यवस्थित असते, जास्त असते इतर लोकांच्या पायापेक्षा. आणि असे जे पाय असतात ती माणसं काही गोष्ट सिक्रेट ठेवण्याच्या क्षमता त्यांच्यामध्ये असतात. आता आपल्याला हे बघायचंय की आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना तो खरंच आपल्यापासून काही लपवतो आहे का, तो खरंच काही न सांगतो आहे का, असं जर समजायचं असेल तर आपण थोडस आधी बॉडी लँग्वेज शरीरयष्टी कळून सुरुवात करूया आणि नंतर डोळ्यांच्या हालचालींवरून ते कसं समजून घ्यायचं ते बघूया. अनेकदा जी माणसं गोष्टी लपवत असतात त्यांची जी पोझिशन असते त्याच्यामध्ये हात जे असतात ते असे मागे ठेवलेले असतात आणि मान जी असते ती खाली घातलेली असते. हात मागे आणि जर मान खाली असेल तर त्या केसमध्ये अशी शक्यता खूप जास्त आहे की ते काहीतरी आपल्यापासून लपवत आहेत, त्यांना काही गोष्टी सांगायच्या नाहीयेत, शेअर करायच्या नाहीयेत. त्यावेळी अशी पोझिशन लहान मुलं सुद्धा घेतात, मोठी माणसं सुद्धा घेतात. अगदी सहज सांगतो की एखादा माणूस आहे, त्याला तुम्ही काही प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या ऐवजी तो मान खाली घालून जोरात वेगाने आपलंच काम करायला लागला की समजून जायचं की ह्याला काहीतरी लपवायचं आहे, सांगायचं नाही आहे. किंवा पाठ फिरवणं असं आपण म्हणतो, तर ते पण त्याचंच लक्षण आहे की तुम्हाला काही सांगायचं नाहीये. प्रश्न विचारला तर पोश्चरच बदलतात, साधारणपणे आय कॉन्टॅक्ट होऊ नये अशा पॉस्चर मध्ये उभे राहतात. म्हणजे मीटिंग मध्ये सुद्धा अशी माणसं जी आहेत ती अशी जागा घेतात की ज्या योगे ती जास्त विजिबल होणार नाही किंवा ती जास्त अशा पद्धतीने बसतात की ज्या योगे त्यांना कमी प्रश्न विचारले जातील. तर ही जी लक्षणं आहेत ही सुद्धा बॉडी लँग्वेजच्या अँगलने काहीतरी लपवायचं अशी आहेत. आणखीन आता याहूनही सूक्ष्म म्हणजे अगदी डोळ्यांच्या बुब्बुळांच्या हालचालींवरून सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं की ती व्यक्ती त्याच्या स्मरणातून काही सांगते आहे का काहीतरी क्रिएटिव्हली तयार करून तुम्हाला सांगते आहे. आणि ते खरं आहे का खोटं आहे हे साधारणपणे तुमचा प्रश्न कसा आहे याच्यावर ठरतं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला तुम्ही असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर त्याला स्मरणातून सांगायचं आहे आणि जर का त्याने त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला वर किंवा बाजूला पाहिलं तर तुम्ही असं पक्क धरू शकता की त्याने स्मरणातून उत्तर सांगितलं. कुठे, त्याच्या डाव्या बाजूला वर किंवा बाजूला जर का पाहिलं
तर त्याने स्मरणातून उत्तर सांगितलं. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारला ज्याचं उत्तर स्मरणातून आलं पाहिजे आणि त्याने जर का त्याच्या उजव्या बाजूला वर किंवा बाजूला बघितलं, उजव्याच बाजूला जर बघितलं, त्याच्या उजव्या बाजूला किंवा त्याच्या उजव्या बाजूला असं बाजूला किंवा वर बघितलं, तर ते उत्तर स्मरणातून आलेलं नाहीये. त्याने काहीतरी तयार केलं, कन्स्ट्रक्ट केलं असा त्याचा अर्थ होतो. आणि एखादं उत्तर समजा तुम्ही त्याला काहीतरी क्रिएट करायला सांगितलं, कल्पना करायला सांगितली आणि त्याने जर का त्याच्या डाव्या बाजूला वर किंवा त्याच्या डाव्या बाजूला कडेला म्हणजे बाजूला बघितलं, तर त्याचा अर्थ त्याने स्मरणातून काहीतरी पूर्वी पाहिलेलंच तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये खूप काही स्वतः नवीन कल्पना केलेली नाही असं त्याचा अर्थ होतो. आणि या दृष्टीने आपण ज्यावेळी कोणाशी बोलत असतो, कॉन्व्हर्स करत असतो, त्यावेळी जर का आपण त्यांच्या बुब्बुळांच्या हालचालींकडे नीट लक्ष दिलं, तर त्यांचं उत्तर कल्पनेतून येत आहे का स्मरणातून येत आहे हे आपल्याला कळू शकतं. सामान्यपणे त्या व्यक्तीच्या डाव्या बाजूची जी उत्तरं आहेत ती स्मरणातून आलेली असतात ज्यावेळी तो डाव्या बाजूला पाहतो त्यावेळी, आणि उजव्या बाजूला ज्यावेळी पाहतो त्यावेळी ती उत्तरं कल्पनेतून आलेली असतात. आणि त्यामुळे तुम्ही जर का बुब्बुळाची हालचाल बघितली तर कुठनं ती उत्तरं येत आहेत, स्मरणातून येत आहेत का कल्पनेतून येत आहेत, हे तुम्हाला नीट कळू शकतं. आणि त्याच्यावरून तुम्ही साधारण असा आराखडा बांधू शकता की या व्यक्तीचं जे सांगणं आहे ते खरं आहे का खरं नाही आहे. खोटं आहे असं मी म्हणत नाही, कारण की कल्पनेतून आलेल्या सगळ्याच गोष्टी खोट्या असतात असं त्याचा अर्थ होत नाही. पण ते स्मरणातून आलंय का कल्पनेतून आलंय एवढं कळून जर का तुम्हाला साधारण कॉन्टेक्स्ट माहिती असेल, तर तुम्ही साधारण अंदाज बांधू शकता की हा खरं बोलतोय का खरं बोलत नाही आहे. एवढं आपण अगदी फक्त बुब्बुळाच्या हालचालींवरून सुद्धा लक्षात घेऊ शकतो. तर हे होतं आजच्या रहस्याबद्दलचं रहस्य, लपवणे जे आहे त्याच्याबद्दलचं रहस्य. आता पुढच्या वेळी आणखीन एका वेगळ्या विषयावर बोलायला भेटूया. तोपर्यंत बाय.